सर्वांना नमस्कार। आज आपण या मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रतिलाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबतचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 12 जून 2025चा GR पाहणार आहोत। सर्वप्रथम सुनील बुळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। GR मध्ये काय आहे ते आपण आता पाहूया। प्रस्तावना। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 1ली ते 5वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच 6वी ते 8वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो। सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो। केंद्र शासनाने दिनांक 27 नोव्हेंबर 2024च्या आदेशान्वये प्रति विद्यार्थी लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश देण्यात दिलेले होते। यानुसार संदर्भात दिनांक 4 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी 6.19 म्हणजे 6 रुपये 19 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 9 रुपये 29 पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती। सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भात दिनांक 21 एप्रिल 2025 रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केलेली आहे। त्यानुसार सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय 1. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे। लाभार्थी गट आणि पुढे आहे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा। प्राथमिक इयत्ता 1ली ते 5वी 6.6 रुपये 78 पैसे आणि उच्च प्राथमिक 6वी ते 8वी 10 रुपये 17 पैसे अशा प्रकारचा खर्च मान्यता दिलेली आहे। असं असलं तरी सुद्धा आपल्या शालेय स्तरावर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला आणि इंधन मानधन या दोन पद्धतीमध्ये या 6 रुपये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे जे अनुदान आहे 6 रुपये 78 पैसे त्याची वाटणी ही पुढील प्रमाणे होते। बघा, धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च हा 4 रुपये 19 पैसे आणि इंधन व भाजीपाला यासाठी लागणारा खर्च हा शाळा स्तरावर 4% साधील किंवा पोषण आहाराच्या खात्यावर आपल्याला जो मिळतात ते 2 रुपये 59 प्रमाणे आता मिळणार आहेत। याच पद्धतीने उच्च प्राथमिक वर्गाचा सुद्धा 10 रुपये 17 पैसे जे खर्च आहे त्यामध्ये पुरवठादाराला 6 रुपये 29 पैसे आणि शालेय स्तरावर इंधन मानधन व भाजीपाला अनुदानासाठी 3 रुपये 88 पैसे या पद्धतीने आपल्याला आता इथून पुढे मिळणार आहेत। या पद्धतीनं हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि सदर दरवाढ ही 1 मे 2025 पासून लागू करावी असंही सांगितलेलं आहे। धन्यवाद।